आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव आहेत. आपण त्यांच्याकडनं याबाबतचं पुढची प्रतिक्रिया घेऊ. सर, काय सांगाल? जय जवान गोविंदा पथकाला यंदा प्रो गोविंदामध्ये संधी दिली गेली नाहीये. कुठेतरी यामागे राजकारण झालं असं गोविंदा पथकाचं म्हणणं आहे. एक आयोजक म्हणून तुम्हाला काय वाटतं? आम्ही ज्या वेळेला 2016ला दहीहंडी या क्षणावर ज्या वेळेला बंदी येत होती आणि हा सणच संपायची ज्या वेळेला वेळ होती, त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला दहीहंडी लावायचा विचार केला त्यावेळेला आमचं पहिलं मत होतं की खेळाला खेळासारखं वागवलं पाहिजे. म्हणून 2016 ते 2024 आम्ही कुठलंही सेलिब्रिटी आमच्या ह्याच्यावर आणले नाही, कारण आम्हाला खेळातलं खेळ पण टिकवायचं होतं. आणि तुम्ही ज्या वेळेला ह्या खेळाला वेगळ्या लेवलला न्यायचा विचार करता त्यावेळेला काही गोष्टी घडतात. सो काय घडलं हे मला माहीत नाहीये, पण जर खेळाडूंच्या बाबतीत काही चुकीचं घडलं असेल तर ते योग्य नाही. ज्या वेळेला मराठीच्या मुद्द्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले होते, त्या मेळाव्याला जय जवान पथकाने मानवी मनोरे रचून कुठेतरी पाठिंबा मराठीच्या मुद्द्याला दर्शवलेला होता. तोच काहीतरी या मागचंच कुठेतरी राजकारण शिस्त आहे का? बघा, जय जवान गोविंदा पथक हा मराठी मुलांचा एक संघ आहे, बरोबर आहे. त्यात हजारो मराठी मुलं एकत्र येऊन दहीहंडी साजरी करत असतात. संदीप ढवळे असेल, डेव्हिड असेल, ही जी मुलं आहेत ही मागची अनेक वर्षापासून प्रचंड मेहनत करून तो सण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. हा सण टिकवण्यासाठी ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्टात जिंकून ते इथे आले. मी पुन्हा सांगतो की ही मुलं मुंबईची शान आहेत आणि एखाद्या खेळात त्यांना पार्टिसिपेट मिळालं नाही म्हणून त्यांचं काही वजन कमी होणार नाही, कारण त्यांनी जे रेकॉर्ड्स करून ठेवलेत त्यांना हात लावायला अनेक वर्ष जातील. सो तुम्ही त्यांना पार्टिसिपेट घेतलं नाही, तुम्ही त्यांना संधी दिली नाही म्हणून जय जवान गोविंदा पथक छोटं होईल असं काही होणार नाहीये. ते त्यांच्या रुबाबात महाराष्ट्र फिरतात. दहीहंडीच्या दिवशी प्रत्येक छोट्यांपासून मोठ्या जे आयोजक असतात त्यांची इच्छा असते की जय जवान गोविंदा पथकाचे पाय आमच्या मंडळाला लागावेत किंवा आमच्या त्या कार्यक्रमाच्या इथे लागावेत. त्यामुळे कुठल्याही आयोजनात त्यांना संधी मिळाली नाही म्हणून जय जवान गोविंदा पथक छोटं होत नाही. जसं आपण म्हणालात की जय जवान गोविंदा पथक हा महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये पहिल्या क्रमांकाचा गोविंदा पथक आहे. अनेक गोविंदा म्हणजे उत्सवांना वाटतं की त्या गोविंदा पथकाने आपल्या इथे येऊन थर लावावे, मानवी मनोरे रचावे, सलामी द्यावी. पण कुठेतरी ह्या प्रो गोविंदामध्ये काही मिनिटं उरली आणि त्यामुळे ते फॉर्म भरू शकले नाही, असं कारण जे आहे ते पुढे केलं गेलेलं आहे. मला खरंच याबद्दल काय माहित नाही आणि त्यांच्या सिस्टीम बद्दल पण मला माहित नाही, कारण तो एका पक्षाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी कधी ते पाहिलं नाही. पण तुम्ही जय जवान गोविंदा पथकातल्या संदीपशी बोलून योग्य तो माहिती घेईन आणि मगच तुमच्याशी बोलू शकेल. जर ह्या प्रो गोविंदामध्ये कुठेतरी जय जवान गोविंदा पथकासोबत जर राजकारण होत असेल तर हे चुकीचं आहे. खेळ हा खेळाप्रमाणेच पाहावा असं मत जे आहे ते अविनाश जाधव यांनी देखील व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विकीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे.